नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं। या विधेयकाला लोकशाहीच्या अधिकारांवर घाला असल्याचं म्हणतं मवियाकडून तीव्र विरोध नोंदवण्यात आला। वैराटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन पार पडलं। या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आणि अभिजित वंजारी यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष धुनेश्वर पेटे आणि शेकडो कार्यकर्ते यावेळी या आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलन दरम्यान कार्यकर्त्यांनी विधेयक मागे घेण्याची जोरदार मागणी केली। मीडियाशी बोलताना आमदार विकास ठाकरे यांनी सांगितलंय की जनसुरक्षा विधेयक लोकशाहीची गळचेपी करणार आहे आणि याचा तीव्र विरोध करण्यात येणार आहे। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीत दारूच्या नशेत धुंद असलेल्या कार चालकाने थेट पोलिसांनाच धाक दाखवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रात्री क्वार्टर मार्केट चौकात नाकाबंदी सुरू असताना ही घटना घडली। पोलिसांनी एक वेगात येणारी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलीस अधिकाऱ्याला धक्का देत शिवीगाळ केली आणि वर्दी काढायला लावीन अशी धमकी दिली। त्याच्यावरच न थांबता संबंधित चालकाने गाडी पळवली आणि नंतर यू-टर्न घेऊन परत येत पुन्हा शिवीगाळ सुरू केली। त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीत तो नशेत असल्याचं स्पष्ट झालं। गणेशपेठ पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, धमकी आणि नशेत वाहन चालवणं अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला नोटीस देऊन सोडले आहे। पुढील तपास सुरू आहे। औरंगाबादजवळ समृद्धी महामार्गावर एक मोठा अपघात टळलाय। MSRTC कडून सुरू असलेल्या ग्राउंडिंग कामादरम्यान एका गाडीनं बॅरिकेड्स तोडून बंद लेनमध्ये प्रवेश केल्याने काही गाड्यांचे टायर पंक्चर झाले। या ठिकाणी ग्राउंडिंगचं काम सुरू असताना एक लेन बंद करण्यात आली होती आणि 2 लेन सुरू होत्या। मात्र एका बेफिकर चालकानं बंद असलेल्या लेनमध्ये जबरदस्तीने गाडी घातली। यामध्ये त्याच्या गाडीचा टायर पंच झाला आणि त्यामागे येणाऱ्या काही गाड्याही याच फंदात सापडल्या। या प्रकारामुळे काही वेळ महामार्गावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान या घटनेबाबत डकेती किंवा लुटीच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र पोलिसांनी त्याचे खंडन केलंय। अमरावतीहून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून सांगत एका महिलेची सोन्याच्या बांगड्यांची फसवणूक करण्यात आली आहे। ही घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॅम्प परिसरात घडली। सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला एका अनोळखी व्यक्तीने थांबवत सांगितले की इथे मर्डर झालाय आणि मी पोलीस आहे, साहेबांनी तुम्हाला बोलवलं आहे। महिलेवर दबाव टाकत त्याने तिच्या सोन्याच्या बांगड्या कागदात गुंडाळून घ्यायला सांगितलं। विश्वास ठेवून महिलेने बांगड्या दिल्या, पण बदलीला दिलेल्या कागदाच्या पुढीत फक्त दगड निघाले। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली असून गाडगेनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत। तर आजच्या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समय सोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या। सर्वात योग्य वेळी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। लवकरच भेटू। नमस्कार।